नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या नवीन कथेपासून. नाही आज कुणी तिच्यावर ओरडलं नव्हतं, नाही आज तिच्याशी कुणी भांडलं नव्हतं. आज ती रडली कारण तिनं स्वतःकडे पाहिलं, एक आई म्हणून, एक बायको म्हणून, सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक स्त्री म्हणून. ती एक साध्या कुटुंबातील मुलगी होती, एका छोट्याशा गावात शिकलेली, शिक्षणही सर्वसामान्य, मराठी माध्यमातलं. वडिलांनी स्थळ पाहिलं होतं, एक सुसंस्कृत अमेरिकेत स्थायिक असलेला इंजिनियर. स्थळ चांगलं घर आणि स्वप्नांच्या पलीकडचं वाटणारं आयुष्य. लग्न झालं. 3 वर्ष वेटिंगनंतर तिला अमेरिकेचा व्हिसा मिळाला आणि ती नवऱ्याजवळ गेली. त्या क्षणी वाटलं, माझं स्वप्न पूर्ण झालं. स्वप्न खरी होतात, त्यात काटेही असतात. वेलकम टू द युनायटेड स्टेट. होप यू एन्जॉय युअर फर्स्ट व्हिजिट. ती फक्त हलकंसं स्मित करत गप्प बसली. डोंट वरी, युल डू ग्रेट, जस्ट बी अ कॉन्फिडंट. एअरपोर्टवर एका अमेरिकन अधिकाऱ्याने विचारलेलं किंवा सांगितलेलं हे पहिलंच वाक्य तिच्या कानात गुंजत राहिलं. तिचं पहिलं पाऊल अमेरिकेच्या जमिनीवर पडलं आणि तिच्या आतमध्ये एक भीतीचं वादळ उभं राहिलं. नवीन देश, नवीन आयुष्य आणि एक भाषा. इथे सगळं नवीन होतं. रस्ते, ट्रॅफिक, हवामान, माणसं, पण सगळ्यात मोठा फरक म्हणजे इंग्लिश भाषा. इथे कोणी मराठी किंवा हिंदी बोलतच नसे, अगदी भारतीयसुद्धा शेजारी नाही. आणि ती थँक्यू आणि सॉरी या पलीकडे काहीच बोलू शकत नव्हती. सुरुवातीला घाबरली. नवऱ्याला म्हणाली, आपण भारतात परत जाऊया का? नवरा हसला, समजून घेतलं आणि म्हणाला, आय नो इट्स नॉट इझी. आय सी यू स्ट्रगलिंग. आय फील युअर सायलेन्स. बट ट्रस्ट मी, यू आर अ स्ट्रॉंगर दॅन यू थिंक. तिने आत्मविश्वास ठेवला आणि हळूहळू पुढे गेली. ती घरात रमली. संसार, मुलं, कुटुंब सगळं सांभाळत राहिली. इंग्लिश येत नव्हतं फारसं. डॉक्टर म्हणायचे, कॅन यू एक्सप्लेन युअर सिम्पटम्स इन इंग्लिश? आणि तिला फक्त थँक्यू, सॉरी, कधीकधी आय डोंट अंडरस्टँड असं बोलायची. एक दिवस कॅफे शॉपमध्ये गेली. तिला कॉफी हवी होती, पण तिला ते सांगता येत नव्हतं. प्लीज टेल क्विकली मॅम, देर आर पीपल वेटिंग इन द लाईन आउटसाईड. तिचा काहीच रिप्लाय नव्हता. तो पुन्हा म्हणाला, मॅम कुड यू डिसाईड फास्ट प्लीज, देर इज अ लाईन ऑफ पीपल आउटसाईड. शेवटी ती काहीच न घेता घाबरून घरी आली. तो दिवस खूप कठीण होता. शेजारीण म्हणाली, अगं तुला वाटतं का की मुलं पुढे टिकतील? इंग्लिशचं बघ घरात वातावरण. ती गप्प बसायची, पण मनात ठाम विश्वास होता. लँग्वेज इज नॉट जस्ट अ वर्ड, इट्स आयडेंटिटी. तिची मुलं शाळेत गेली, सहज इंग्लिश शिकली आणि घरी आईची शिकवलेली सुंदर मराठी देखील. दोन्ही भाषांमध्ये ते एक सहज संवाद साधू लागले. आणि मग एक दिवस माझी मुलगी एका क्लिनिकमध्ये पार्ट टाईम जॉब करत होती. एक वृद्ध स्त्री डॉक्टरांशी बोलताना खूप अडचणीत होती. ती मराठी बोलत होती, पण डॉक्टर इंग्लिशशिवाय काही समजत नव्हते. मुलगी पुढे सरसावली, नम्रपणे म्हणाली, आंटी, मी तुमचं डॉक्टरांशी भाषांतर करून देऊ शकते का? ती स्त्री आनंदी झाली. डॉक्टरही थक्क. दोघांचं संभाषण सुरळीत झालं. त्या वृद्धेचा इलाज नीट समजला आणि तिचा चेहरा आनंदाने फुलला. डॉक्टरांनी विचारलं, तुला इतकी सुंदर मराठी कुठून आली? माझ्या आईकडून, तिनं अभिमानानं सांगितलं. डॉक्टर म्हणाले, तुझ्या आईवडिलांनी तुला खूप सुंदर संस्कार दिलेत. ही भाषा म्हणजे संपत्ती आहे. तेव्हा त्यांनी संपूर्ण स्टाफसाठी लंच ऑर्डर केलं आणि सगळ्यांसमोर तिचं कौतुकही केलं. त्या दिवशी घरी आल्यावर तिने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, आई, लोक म्हणतात इंग्लिश शिकवली नाहीस, पण तू जे दिलंस ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्या दिवशी समजलं, संस्कार, भाषा आणि आत्मविश्वास हे कुठल्याही देशात किंवा कुठल्याही भाषेत माणसाला उभं राहायला मदत करतं. या कथेतील संदेश हा आहे, भाषा कोणतीही असो, ती नेहमीच सुंदर असते, पण संस्कृती आणि मूळ विसरू नये. कारण भाषा आपल्याला जगाशी जोडते आणि संस्कार
स्वतःशी. ही कथा आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढील कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. भेटूया नवीन अशा कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.